आपल्या द बीजीआयट्स ह्या ऑडिओ पॉडकास्ट सिरीजचा आजचा हा 5वा एपिसोड. आजचा एपिसोड केला आहे डॉक्टर कल्पना सांगळे यांनी. डॉक्टर कल्पना सांगळे ह्या BJ मेडिकलच्या 1992 बॅचचे ॲडमिशन आणि सध्या त्या पुण्यामध्ये नगर रोडला बालरोग तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतात. त्यांचे बरेचसे लेख लहान मुलांच्या ज्या त्यांच्या प्रॅक्टिसमधील अनुभव किंवा त्यामध्ये होणाऱ्या गमती जमती याविषयीचे लेख फेसबुकवरती फार आवडीने सर्व लोक वाचतात. आणि 1-2 वर्षापूर्वी त्यांनी बालनीती हे लहान मुलांची हेल्थ आणि एक जनरल वेलबिंग या विषयावरती पुस्तक लिहिलं आहे, जे पुस्तक फार छान त्याला प्रतिसाद मिळाला. आजच्या लेखाचं नाव आहे शाळेचा डबा. हा लेख मी काही वर्षापूर्वी लिहिला होता. त्या लेखाचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्या लेखामध्ये माझ्या शाळेचे दिवस जे होते त्या दिवसांमधल्या प्रसंगांवरती मी तो लेख लिहिला होता आणि सर्वांना तो लेख फार आवडला. फक्त सांगण्यासारखी एकच वेगळी गोष्ट यात अशी की हा काल्पनिक प्रसंग होता, पण यातील जे काही प्रसंग थोडेफार आहेत ते आमच्या शाळेच्या दिवसांमधल्या आठवणी आहेत. तर नक्की तो हा लेख ऐका. कसा वाटतोय तुम्हाला हे नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपल्या सर्वांचा खूप छान प्रतिसाद एपिसोडला सर्व मिळतो आहे, त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. आजच्या गोष्टीचं नाव आहे शाळेचा डब्बा. लेखक डॉक्टर अमित बिडवे. अभिवाचन डॉक्टर कल्पना सांगळे. लंच बॉक्स हा एक नितांत सुंदर सिनेमा, मास्टरपीसच. त्यातील आशय, अभिनय जितका आवडतो तितकंच त्यातली इला नवऱ्याला ऑफिससाठी रोज डबा भरून देते ना, ते सीन्स प्रचंड आवडतात. ते पदार्थ पडद्यावर बघून जिभेला पाणी सुटते. डब्यातील जेवणाचे 2 मुख्य फरक, खानावळीचा डबा आणि घरचा डबा. हॉस्टेल असो, ऑफिस असो, जेव्हा खानावळीतून सगळ्यांचा डबा येतो ना, तेव्हा तो डबा न बोलता फक्त खायला घालतो. घरून येणारा डबा खूप काही बोलत असतो. मला शाळेचे दिवस आठवतात. दुपारी 2:45 वाजता मधली सुट्टी होई. त्या काळी सरळ साधी मधली सुट्टी होई. रिसेस नंतर व्हायला लागली. कॅनव्हासच्या जाड बॅग किंवा कापडी शाळेची पिशवी, त्यात आतलं तेल बाहेर वह्या पुस्तकांना लागू नये म्हणून तो चपटाचा डबा दुधाच्या किंवा साबुदाण्याच्या रिकाम्या पिशवीत रबर बँडने ताणून बसवलेला असे. डब्बा खायला बसताना गोल करून बसायचं, खाली मातीतच, पावसाळ्यात सिमेंटच्या कट्ट्यावर. शाळेची पिशवी मागे ठेवायची आणि मित्रांशी बोलता बोलता डबा बाहेर काढायचा. कितीही काहीही केलं ना तरी आतलं तेल त्या पिशवीला अंघोळ घालून एखाद दुसऱ्या पुस्तकाशी सलगी करून आलेलंच असायचं. अरारारारा, आयशीला सांगितलं होतं हे असलं तेलकाट नको देत जाऊ, पण ऐकत नाही, किशा तोंड वाकडं करत म्हणायचा. उजव्या हाताच्या तर्जनी आणि अंगठ्याच्या चिमटीत तो डबा त्या तेलकट पिशवीतून अलगद काढून जमिनीवर ठेवायचा की त्याचा तेलकट तळ खालच्या मातीशी सलगी करायचा. रोजचे ओळखीचे कावळे, चिमण्या बेताचे अंतर ठेवून 2 पायांवर उड्या मारत असायचे. ठराविक जागी गोल करून रोजचेच ग्रुप बसलेले असायचे. प्रत्येकाचा डबा आता त्याच्या समोर. कोणाचा गोलाकार पितळी, कोणाचा ॲल्युमिनियमचा लांबट चपटा, बाजूला काळ्या बटनांच्या खित्त्या असलेला, कोणाचा छोटासा स्टीलचा, तर कोणाचा 2 पुड्यांचा टिफिन. प्रत्येकाच्या घरची आर्थिक परिस्थितीचा आतून बाहेरून अंदाज देणारा तो इवलासा डबा. झाकणं उघडली
की तो सुटणारा घमघमाट, आणखी जवळ येऊन पाहणारे आणि आरडाओरडा करणारे कावळे, आसपास फिरणारे 4-2 मुंगळे, थंडगार हवेची येणारी झुळूक, कपाळावरची केस उडवणारी, घामट मळक्या हाफ शर्टाच्या बाह्यांमधून आत शिरून काखेत जमा झालेला घाम सुकवणारी, चपातीला लागलेली ओलसर लालझर्द चटणी झटकत ओरडणारा बबन्या, आमच्या म्हातारीला सांगून बी 2च चपात्या दिल्या, त्यावर खुदकन हसणारा राजा, मला पुरतात बुवा 2च पोळ्या, हॅडबे तुझ्या त्या पोळ्या बी टिचभर डमरू सारख्या, आमच्या पुऱ्या बी त्याच्यापेक्षा मोठ्या असतात. चपातीचा तुकडा मोडत तुच्छतेने मान हलवत म्हणणारा बबन्या, 2 घास खाऊन झाले की जोशाला आवडती हे माहीत असणारा बबन्या गुपचूप आपल्या डब्यातील चिमूटभर चटणी जोशाच्या डब्यातल्या झाकणात ठेवणार. जोशा छानसं हसत चष्म्यातून त्याच्याकडे बघणार. त्याकडे दुर्लक्ष करणारा बबन्या, कोणाला आपल्या फार जवळ येऊ न देणारा बबन्या, दुनिया साली हरामी आहे असं रोज एकदा तरी म्हणणारा बबन्या, दूर गावाबाहेर राहणारा बबन्या, फार काही सांगायचा नाही तो घरचं, पण त्याचा डबा बोलायचा. यावर्षी 7वीत दिवाळीची सुट्टी संपल्यापासून आठवड्यातले 4 दिवस डब्यात फक्त चटणी आणणारा बबन्या, त्याची माय गेली पळून, घर सोडून जागे आणण्यासंग दिवाळीतच. बाप बेवडाही 1 नंबरचा. आता चपात्या देती बाजूची मावशी इकात, आणि बाप चुकून माकून नशेत नसला तवा कालवण बनवतो. एकदा बबने आमच्यासोबत नसताना त्याच्या घराकडे राहणाऱ्या 8वीतल्या शंकर्यानं आम्ही एकदा विचारलं तेव्हा हे सांगितलं होतं. विषय असा होता की उघडपणे आम्हाला बबन्याशी त्यावर बोलताही येईना. ते ऐकून जोशा मात्र हमसाहमशी रडला होता. आपल्याला त्याच्या घरचं कळू नये म्हणून तो मुद्दाम आईनं 1 पोळी कमी दिली असलं काही बाई म्हणत असतो. बाहेर आलेल्या वरच्या दातावर पेन आपटत संत्या म्हणाला. त्यानंतर आम्ही बबन्याला आम्हाला माहीत आहे हे समजू न देता जेवताना मुद्दाम आमच्या भाज्या पोळ्या देत असू. माझं आज पोट ठीक नाही, मी अर्धीच पोळी खाणार असं मध्येच जोशा म्हणायचा. आज चुकून आईनं 1 चपाती जास्ती दिली, पाटल्या म्हणायचा. आज आईनं बाबांचा डबा मला दिला वाटतं, कुलकर्णी. हे असं सगळं सुरू होतं. मग ज्याचा डबा जास्त तो मुद्दाम बबन्याला जाणवू नये म्हणून सगळ्यांना आधी पाहिजे का म्हणून विचारायचा. मग तो पोरगा मलाच सरना असं म्हणणार आणि आपोआप डबा बबन्याला मिळणार. सणवार असला की दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे ठरवून कधी पुरणपोळी, कधी गुळाची पोळी, लाडू असं दुसऱ्या दिवशी डब्यात घेऊन यायचो. दिवस सरत होते. मी विचारतो त्याला एकदा नक्की काय झालंय ते, पाटील एकदा म्हणाला होता. पाटल्या गब्बस, उगाच त्याला मनाला लागन तर आपल्यात यायचं बंद करल तो, मी म्हणालो. खरंय, मान हलवत जोशा म्हणाला होता. मग आम्ही तो विषय सोडून दिला. 7वीची वार्षिक परीक्षा झाली. सुट्ट्या लागल्या. रिझल्टच्या दिवशी आम्ही सगळे शाळेत जमलो. बबन्या आला नव्हता. तसाही तो नापासच झाला होता. आम्ही त्याच्या घरी जाणार होतो, पण घर कुणालाच माहिती नव्हतं. म्हणून शंकराला विचारलं, तुम्हाला नाही समजलं? बबन्या गेला की. परीक्षा संपली त्याच रात्री बाप दारूच्या नशेत ठोकायला लागला त्याला काठी घेऊन. बबन्या सुटला अंधारात पळत. माग म्या पळतोय स्टेशन रोडला. तो घुसला स्टेशनात. लास्टची पॅसेंजर निघाली होती. बसला गाडीत. मी खिडकीशी पळत पळत, शंकर्या नाही राहत मी आता इथं. तो खवीस घालन झोपेत टाळक्यात दगड कधीतरी. आता काहीतरी बनूनच येईल गावामध्ये.
असं म्हणला आणि गाडीनं स्पीड पकडला. बोलता बोलता शंकराचे डोळे भरून आले. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानं माझा हात हातात घेतला आणि माझ्या मुठीत काहीतरी सरकवलं. 5 रुपयांची ओलसर झालेली नोट होती हातात. हे काय? मी विचारलं. सगळेच त्या नोटेकडे पाहू लागले. खाली मान घालून शंकर्या म्हणाला, गाडीच्या खिडकीतून ही नोट दिलती बबन्यानं तुम्हाला द्यायला. का? कुलकर्णी. बबन्या म्हणला, निकालाच्या दिवशी सगळे पास झाले म्हणून बबन्याकडून वडापाव सगळ्यांना. शंकर्या म्हणाला आणि जोशा एकदम रडायला लागला. आम्ही सगळे जोशाला समजावता समजावता स्वतःच रडायला लागलो. आजही ती 5ची नोट तशीच आहे माझ्याकडे, माझ्या ड्रॉवरच्या तळाशी. सगळं असूनही अजून सगळं नाहीये असं जेव्हा वाटतं आणि जीवाला त्रास होतो तेव्हा मी तो ड्रॉवर उघडतो. ती नोट हातात घेतो. तिला हळूवार स्पर्श करतो. नाकाशी नेऊन तिचा वास घेतो. माझ्या हाताच्या बोटांना येणारा साजूक तुपातील बिर्याणीचा वास आणि त्या नोटेला आजही येणारा लालजर्द चटणीचा वास. 30 वर्षांपूर्वी शेवटचा भेटलेला बबन्या आणि त्याची ती नोट मला न बोलता भेटता देखील खूप काही शिकवून जाते.